हॅलो. मी हाय, माझा फर्स्ट फ्लोअर. तर उद्या माझा आहे बर्थडे. तर त्याची शॉपिंग करायला मी आली एक्सपिरिया मॉलला डोंबिवलीमध्ये. तर बघूया आता काय काय घेता येते आणि किती बटन तुला लावता येईल. दोन कपडे पटले तिला. काय बोलायचंय? त्याच्यात पण कन्फ्युजन आहे मित्रांनो. हजारोमध्ये कपडे आहेत मित्रांनो. काय करणार आता? म्हणून आपापला जावा मार्केटमध्ये आणि आपापल्या आवडीने कोणती ना कोणती वस्तू घेऊन यावी. ट्रायल रूमला चाललंय. सगळं झाल्यावरती सचिन गेला बिलिंग काउंटरला. खूप गर्दी होती तिकडे. मग तोपर्यंत मी माझ्यासाठी चप्पल घ्यायला गेली आणि नेहमीच माझ्यासोबत असा प्रॉब्लेम होतो, माझ्या साईजची चप्पलच भेटत नाही. आता आम्ही चाललोय घरी. माझी झाली आहे शॉपिंग ऑलमोस्ट घरी. आणि आता आम्ही चाललो घरी, कारण प्रभू तर सुद्धा उठला असेल. घरी असेल फोन तर नाही आला, ते चांगला झालं. आता तो उठला की सहर करून टाकेल. लावली गाडी कुठे आणि शोधतोय कुठे. चला आता आम्ही निघालोय घरी. रात्री 12 वाजता सचिन आणि त्याचे फ्रेंड्स आले होते घरी केक घेऊन. छान केक वगैरे कट करून घेतला. आणि प्रबुद्धीसोबतचा हा माझा पहिलाच वाढदिवस आहे. दरवर्षी माझ्या बड्डेची खूप एक्साइटमेंट असते मला. हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, इकडे जायचं तिकडे जायचं, असं भरपूर काय असतं डोक्यात माझ्या. आणि मी स्वतःच प्लॅनिंग करत असते की असं असं करायला पाहिजे. पण यावर्षी असं काय सगळ्याची मला काहीच गरज नाही वाटली, कारण मला माझ्या बड्डेचं गिफ्ट आधीच मिळालं होतं प्रबुद्धच्या रूपात. तो झाल्यापासून ते आत्तापर्यंतचे दिवस माझ्या आयुष्यातले बेस्ट डेज होते. आणि हे सगळं रात्रीचं शूट आहे, तर मी उद्याचा पण याच्यात कंटिन्यू करते व्हिडिओ. प्रभुत्वला सचिन रेडी करेपर्यंत मी आज छान निवांत रेडी झाली आणि बघू शकता. हाय कर. हाय कर. हाय हाय. ओके. आम्ही निघालोय आता घरातून. गाडीत तर बसलोय, पण अजून ठरवलं नाही कुठे जायचंय. आता बघूयात. आणि घरातून काही खाऊन पिऊन पण निघालो नव्हतो. आधी चहा नाश्ता करूयात कुठेतरी थांबून गाडी, आणि नंतर मग ठरवूया कुठे जायचं काय जायचं. ही मानपाडा सर्कलला ट्रॅफिक लागलेली आहे. आम्ही जेव्हा पण बाहेर निघतो तेव्हा हे मॅन्डेटरीच आहे. ट्रॅफिक लागणार नाही आम्हाला असं कधी होतच नाही, अजूनपर्यंत तरी झालेलं नाही आम्हाला. अरे बापरे. फायनली आम्ही पोहोचलो आहे आता खिडकाळी मंदिरला. आता गाडी इथे पार्क करू आणि जाऊ, थोडं देवाचं दर्शन घेऊ आणि थोडेसे फोटोज व्हिडिओजचं शूट करू इकडे, आणि मग जाऊ घरी. हे आहे खिडकाळी मंदिर आणि हा आहे मंदिराच्या बाजूचा सर्व परिसर. खूप छान आणि खूप सुंदर आहे.
आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो घरासाठी आणि खूपच छान झालं दर्शन. कारण आज एवढी गर्दी नव्हती. काल महाशिवरात्री होती त्यामुळे एवढी छान सजावट केली होती आणि गर्दी पण काल खूपच जास्त असणार आहे. आणि बरं झालं आम्ही आज आलो म्हणजे दर्शन पण खूप छान झालं. बघ ना आता पिल्लू, ए पिल्लू काय चालवतोय? गाडी चालवतोय. तुला गाडी चालवायचंय पप्पा सारखा? वरती बघ, वरती बघायचं बेटा गाडी चालवताना. वरती बघ. घरी जाऊन फ्रेश झालो आणि रात्री मी आणि सचिनने बाहेर जेवायला जायचा प्लॅन केला. तिकडे गेल्या बाजूच्या टेबलवर बसलेले लोक प्रबुद्ध सोबत हसत खेळत होते आणि तोही नुसता त्यांना बघून हसत खेळत होता, जसं की आधीपासूनच त्यांना ओळखतो की काय. आणि त्याने काय आम्हाला जेवू दिलं नसतं, जे दिसेल ते ओढायचं काम करत असतो तो. मग त्याला माझी बॅग दिली खेळायला, त्यातच त्याला बिझी ठेवलं आणि आम्ही पटकन जेवण करून घेतलं. जेवण वगैरे झाल्यानंतर हॉटेलमधून आम्ही सर्व माझ्या आईच्या घरी आलो होतो. आईने केक कट करण्यासाठी बोलवलं होतं. मग तिकडे आल्यानंतर केक बघून प्रबुद्धीची मस्ती बघा, त्याची किती धडपड चालू होती केक पकडण्यासाठी आणि पूर्ण प्रयत्न चालू होते त्याचे. चालत चालत तिथून आला सपोर्टने आणि केक पकडायला बघत होता तो. केक वगैरे छान कट केला. छान आहे, चांगले.